अरे कशा आहात मॅडम? आय एम फाईन सर. या तुम्ही या, कसे या. आहात? छान छान छान. ऍट लास्ट सर, खूप दिवसांपासून इच्छा होती तुम्हाला भेटण्याची. तुमच्या प्रोडक्ट्सने तर एवढा धुमाकूळ घातलाय ई बायोटोरियम मध्ये, तर मला या बाबतीत तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे होते हो सर. नक्कीच, का नाही. या फिल्मच्या माध्यमातून दिलेली माहिती चिकित्सा किंवा वैद्यकीय सेवा प्रदान करणं नाही आहे आणि ह्याचा उपयोग निदानासरही किंवा कुठल्याही प्रकारच्या स्वास्थ्य देखरेखीच्या औषधी व उत्पादनाच्या विकल्पासाठी होता कामा नये. ई बायोटोरियम आमच्या उत्पादनाच्या स्वास्थ्य लाभांच्या संबंधात कोणत्याही प्रकारची चिकित्सा दावा करत नाही. ई बायोटोरियम वेळ किंवा मर्यादेची कुठलीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही. संबंधित फिल्मचा उद्देश डॉक्टरांचा सल्ला प्रस्थापित करणे नाही आहे आणि आवश्यकता असल्यास उपयोग करण्यापूर्वी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर, हे जे प्रोडक्ट आहे ई बायोटोरियम, ठीक हे आहे. तुमच्या मनात कसं काय आलं? तुम्ही कुठून याची सुरुवात केली? खरं तर बायोमॅग्नेटिझम आम्ही 2008 पासून सुरुवात केली बायोमॅग्नेटिझमची. या प्रोडक्टला जेव्हा मी पाहिलं, इंडियामध्ये अजिबातही कोणाला ह्याची माहिती नव्हती, काही अवेअरनेस नव्हता आणि 2008 मध्ये हा प्रोडक्ट सिंगापूरवरून इंडियामध्ये आला होता आणि हा ब्रेसलेटच्या स्वरूपात आला होता आणि मी त्याची पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेशन पाहिली आणि त्याचे काही हेल्थ एक्सपर्ट्स आले होते सिंगापूरवरून आणि USA वरून काही सायंटिस्ट आणि त्यांना हे बायोमॅग्नेटचे प्रोडक्ट इंडियामध्ये लॉन्च करायचे होते. तर मी त्यांच्याबरोबर बसलो. तसं तर मॅग्नेटिझम बद्दल मला चांगलीच माहिती होती, पण मला नॉर्मल मॅग्नेट बद्दलच चांगली माहिती होती. त्याचे गुण काय आहेत, हे बायोमॅग्नेट या नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल मला काहीच माहिती नव्हती, अजिबात ज्ञान नव्हतं. म्हणून मी त्या सायंटिस्ट बरोबर बसलो. त्यांच्याकडून मला समजलं की हे मॅग्नेट काय आहे आणि आज प्रत्येक माणसाला, प्रत्येक मनुष्याला हे मॅग्नेट खूपच उपयोगाचं आहे. तर त्या प्रोडक्ट्सवर मी अभ्यास केला आणि मला जाणवलं की हा खूप सखोल विषय आहे. लोकांना ह्याचे खरंच चांगले फायदे मिळतील, कारण आज मोठ्यातले मोठे आजार आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन कमी असल्याने होतात. पुढे जाऊन मग मी ह्यावर अजून काही अभ्यास केला आणि मग मला कळालं की आज प्रत्येक घरामध्ये ह्याची गरज आहे. मग पुढे जाऊन आम्ही त्यावर सखोल अभ्यास केला, रिसर्च केला आणि प्रॅक्टिकल केले. शिवाय इंटरनेटवरही खूप शोध घेतले. ह्याविषयीची खूप सारी पुस्तकं आम्ही विकत घेतली. USA आणि सिंगापूरवरून जे सायंटिस्ट यायचे त्यांच्याकडून पण आम्ही खूप काही शिकलो आणि तेव्हापासून आजपर्यंत बघायला गेलं तर आज 16 वर्ष झालेली आहेत. तर आज इंडियामध्ये आणि वर्ल्ड वाईड आम्ही पोहोचलो आहोत. आज इंडियामध्ये जवळजवळ 29 राज्यात आमचं खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे आणि तुम्ही गुगलवर जाऊन तुम्ही ई बायोटोरियम टाकलं तर तुम्हाला लाखो व्हिडिओज, लाखो टेस्टिमोनियल्स दिसतील ह्या विषयांवर, आमच्या प्रोडक्ट्सवर. आणि ह्या अशा प्रकारे आम्ही पुढे चाललो आहोत आणि पुढचं प्लॅनिंग आहे वर्ल्ड वाईड जाणं. सो ग्लॅड टू नो सर, तुमच्या जर्नीबद्दल ऐकायला मिळालं. सर, एक क्वेश्चन आहे की आजकाल लोक ॲलोपॅथीने खूप त्रस्त आहेत. ठीक आहे. मॅक्झिमम जे लोक आहेत ते नॅचरल ऑल्टरनेटिव्ह थेरपीजकडे जातात, स्पेशली बायोमॅग्नेटिझमकडे. तर सर, असं का आहे आणि कोणत्या प्रकारच्या आजारांमध्ये याचा फायदा होतो आणि लोक जास्त का याकडे वळत आहेत? हो नक्कीच. आज जर तुम्ही जागोजागी बघाल तर खूप सारे मेडिकल स्टोर्स ओपन झाले आहेत आणि त्यामुळे जे ॲलोपॅथिक मेडिसिन्स आपण घेतो ते ॲक्सिडेंट किंवा इमर्जन्सीच्या वेळेस खूप कामाला येतात. ते तसे वाईट नाही आहेत,
पण ॲलोपॅथी औषधांमध्ये खूप सारे ड्रग्स आणि केमिकल्स मिळालेले असतात आणि ते आपल्या शरीरामधील ऑर्गन पार्ट्स आणि ब्लड सेल्सना डॅमेज करतात. तर जेवढं होईल तेवढं ॲलोपॅथीपासून लांब राहा. आणि खास करून जे आपलं शरीर जे निसर्गाने बनवलंय, जे 5 तत्व आहेत आपल्या शरीरामध्ये, त्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. खास करून मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे नेहमी सांगत असतो की आपलं शरीर जे आहे ते 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि जर ते 5 तत्व तुम्ही हव्या त्या प्रमाणात घेता तर तुम्हाला औषध घ्यायची गरजच नाही. बरोबर आहे. ते ऍक्सिडेंटल केस असो किंवा इमर्जन्सी त्यामध्ये चालेल, पण हे 5 तत्व गरजेचे आहेत. हे 5 तत्व कोणते आहेत? जसं हवा, पाणी, आपलं जेवण, सूर्याची किरणं आणि 5वं तत्व जे आहे ते आहे मॅग्नेट. ते जर आपल्याला हव्या त्या प्रमाणात मिळालं तर कोणत्याही औषधाची गरज नाहीये, कारण जेवणच औषधाचं काम करतं. तुम्ही चांगलं ओझोन ऑक्सिजन घ्या, सूर्याची किरणं घ्या. बघायला गेलो तर आज आपण पृथ्वीपासून लांब गेलो आहोत आणि हे बायोमॅग्नेट जे आहे ते एक रेअर अर्थ आहे, जे नॅचरल बायोमॅग्नेट आहे, ज्याला जमिनीतून आणलं जातं. आपली पृथ्वी एक मोठी मॅग्नेट आहे. त्यातून नॉर्थ पोल, साऊथ पोलची मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रिलीज होत असते आणि त्यामुळेच आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन पुल आणि पुश होत असतं. तर आज जर तुम्ही तुमचं ब्लड सर्क्युलेशन आणि डिझॉल्व्ह ऑक्सिजन हव्या त्या प्रमाणात ठेवलं तरीही तुमच्या शरीरात कोणताही आजार होणार नाही, कारण आपलं शरीर तर पंचतत्वांनी बनलंच आहे, पण आपलं पूर्ण शरीर ब्लड सेल्सनी बनलेलं आहे. हे केस, ही नखं, ही त्वचा, ही हाडं, सगळं काही आपल्या ब्लड सेल्सनी बनलेलं आहे. ब्लड सेल्स मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि पृथ्वी देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करते आणि बायोमॅग्नेटिझम ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी 16 वर्षापासून काम करतोय. 99.99% कोणत्याही प्रकारचं डिझीज आणि डिसऑर्डर किंवा कोणतंही डिसफंक्शन किंवा कोणतंही पेन हे फक्त आणि फक्त ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनमुळे होतं. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुमचं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं, ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजन कमी होतं. जे आज तुम्ही शॅलो ब्रीथिंग करताय, ज्या प्रकारे श्वास घेताय, तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे लंग्स आहेत ते छोटे छोटे 600 ml चे ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत. आपल्या लंग्स मध्ये जे ऑक्सिजन असतं ते हार्ट मधून पूर्ण शरीरामध्ये पसरत असतं, पण आज ते हव्या त्या प्रमाणात पसरत नाहीये. तर मॅग्नेटिझम का महत्वाचं आहे? मॅग्नेटिझमवर हजारो पुस्तकं आहेत. आणि खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा मिळेल. तर मॅग्नेटिझमचं महत्व आणि त्याचे फायदे हेच आहेत की बायोमॅग्नेट तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि ऑक्सिजन वाढवतं. बघा, हे पूर्ण शरीर ब्लड सेल्सनी बनलंय, हे पूर्ण ऑर्गन पार्ट्स ब्लड सेल्सनी बनलेत. तर ब्लड सेल्सचं नक्की जेवण काय आहे? तर ऑक्सिजन. तर समजून चला की 65 किलोचं माणसाचं एक शरीर आहे. तर एवढ्या वजनाच्या शरीरामध्ये जवळपास 1,20,000 कॅलरीज असतात आणि त्या 65 किलोच्या शरीराला एक दिवस जिवंत राहण्यासाठी 2,000 कॅलरीज पुरेसे आहेत. म्हणजे हे शरीर वाईट स्थितीत सुद्धा 60 दिवस राहू शकतं. पर डे 2,000, 1,20,000 भागिले 2,000, तर ते शरीर वाईट स्थितीमध्ये 60 दिवस बिना न्यूट्रिशन आणि बिना जेवणाचं सप्लिमेंट न घेता जिवंत राहू शकतं. पाण्याशिवाय आपलं शरीर वाईट स्थितीमध्ये सुद्धा 15 ते 16 दिवस राहू शकतं, पण ऑक्सिजनच्या शिवाय आपण काही सेकंड सुद्धा जिवंत नाही राहू शकत. जर कोणाला पाहायचं असेल तर आपलं नाक दाबून बघू शकता. पुढच्या 40-50 सेकंदात तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. होय. आपल्या ब्लड सेल्सला जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि त्यात सगळ्यात सेन्सिटिव्ह म्हणजे आपलं ब्रेन. आणि जर आपल्या ब्रेनला 40 ते 50 सेकंदात ऑक्सिजनेटेड ब्लड नाही मिळालं तर तिथले ब्लड सेल्स हळूहळू मरायला लागतात आणि जर ब्रेन डेड झालं तर पूर्ण शरीर डेड. आपल्या शरीरामध्ये सर्वात प्रथम आपलं ब्रेन डेड होतं आणि नंतर काही क्षणात आपले बाकीचे ऑर्गन पार्ट्स बंद व्हायला लागतात आणि 2-2.5 तासांमध्येच पूर्ण शरीराचे ऑर्गन पार्ट्स पूर्णपणे बंद होतात. तर ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आहे आणि ह्यावरच आम्ही मागच्या 16 वर्षापासून काम करतोय. आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी बायोमॅग्नेट खूपच जास्त मदत करतं.
आणि त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं महत्व तुम्हाला माहितीच आहे, प्राणवायू म्हटलं जातं. तर या प्राणवायूवरती आम्ही काम करत आहोत. जसं तुम्ही बघितलं, कोरोनामध्ये लाखो लोक मरण पावले. डेव्हलप कंट्रीज मध्ये सुद्धा खूप जण मरण पावले. आज USA मधल्या डेव्हलप कंट्रीज मध्ये सुद्धा जर तुम्ही 2020 बद्दल बोललात तर लाखो लोक या व्हायरसचा शिकार झाले. तर या लोकांच्या मरणाचं काय कारण होतं? ऑक्सिजनची कमतरता. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की ऑक्सिजनची खूप कमी होती. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरामधल्या ब्लड सेल्स मधलं ऑक्सिजन कमी होतं तेव्हा त्यामुळे कोणताही आजार तुमच्या शरीरामधून ब्लड सेल्सद्वारे तुमच्या शरीरात घर करतं. तर आज तुम्ही कोणत्याही आजाराबद्दल बोला तर त्याच्या मागचं कारण आहे ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजन का कमी झालं? कारण तुमचं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब झालं. आता ब्लड सर्क्युलेशन का डिस्टर्ब झालं हे समजून घेतलं की ब्लड सर्क्युलेशन तुमचं का डिस्टर्ब झालं. ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होण्याचं कारण हे आहे की आज आपल्या आजूबाजूला लोह आहे आणि पर्यावरणात सगळीकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे आपली पृथ्वी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल सगळीकडून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करते. तर जसं या हॉलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध आहे तसंच या हॉलमध्ये पृथ्वीने दिलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे. पण आज आपल्या आजूबाजूला लोह असल्यामुळे जसं की हा फ्लोरिंग आहे हे सगळं लोखंडाने बनलेलं आहे. लाखो टन लोखंड वापरलं गेलं आहे. ही छत ही लोह्याने बनलेली आहे. तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे लोखंड आहे. कार, बाईक, ट्रक, बस सगळं लोखंडाने बनलंय आणि त्यामुळे एक पोलरायझेशन निर्माण होतं. जी नॅचरल मॅग्नेटिक पॉवर आपल्याला मिळायला हवी ती मिळत नाहीये आणि त्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं, ज्यामुळे पुढे ऑक्सिजनची कमतरता वाढते आणि ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे आपले ब्लड सेल्स कमजोर व्हायला लागतात आणि ब्लड सेल्स कमजोर झाल्यामुळे ऑर्गन पार्ट्स कमजोर होतात आणि ऑर्गन पार्ट्स कमजोर झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ लागतात आणि या आजारांमुळे शरीर आपलं साथ देत नाही. तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनची कमतरता कधी पडू नये, म्हणजे तुम्हाला कोणताही रोग होणार नाही. तर हे आहे ह्याचं महत्व. बायोमॅग्नेट तुमच्या शरीरामधील ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन वाढवतं आणि हे विज्ञान आहे. हे पूर्णपणे विज्ञान आहे. हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. हे एक साधं सुद्धा मॅग्नेट नाहीये. मॅग्नेट सुद्धा दोन प्रकारचे आहेत, आर्टिफिशियली इलेक्ट्रिकली चार्ज मॅग्नेट आणि नॅचरल मॅग्नेट. याचे काही साईड इफेक्ट्स नाही. सर, हे जे ई बायोटोरियमचे जे मॅग्नेट्स आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत आणि कशा प्रकारे काम करतात? हे जे मॅग्नेट्स आहेत जे आम्ही 16 वर्षांपासून वापरतोय हे अगदी नॅचरल मॅग्नेट्स आहेत. आजपर्यंत आपण फ्रीजवरती किंवा कबर्ड्सवरचे जे मॅग्नेट्स आहेत त्याच्याबरोबर खेळत आलोय. ते हे मॅग्नेट नाहीये, हे नॅचरल मॅग्नेट आहे. हे धरतीच्या आतून, पृथ्वीच्या आतून कमीत कमी 700 ते 800 फूट पाताळातून स्पेशल मायनिंग करून आणलं जातं. हे मिनरल बेसमध्ये असतं आणि मग त्यात निकल कोटिंग केलं जातं. जसं की तुम्हाला हा चांदीचा जो रंग दिसतोय ह्याला म्हणतात निकल कोटिंग आणि त्याच्या आत मिनरल्स असतात. हे पृथ्वीचं नॅचरल मॅग्नेट आहे. ह्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीये. जसं नारळ तोडलं आणि त्याच्या आतलं पाणी प्यायलात तसंच आहे हे. बायोमॅग्नेटचे काही साईड इफेक्ट्स नाहीयेत, नॅचरल आहे. लवकरात लवकर काम करतं. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं नॅनो आणि बायोटेक्नॉलॉजीचं मॅग्नेट आहे जे काही क्षणातच आपल्या शरीरावर काम करायला सुरुवात करतं आणि आपलं शरीर देखील काही क्षणात त्याला रिस्पॉन्ड करतं. सर, तुम्ही म्हणालात की अर्थ एक मॅग्नेटचा गोळा आहे, तर इथे थोडं कन्फ्युजन आहे. सर, थोडं क्लॅरिफाय करा ना. यात तर काही कन्फ्युजन नाहीये, कारण आपण शाळेमध्ये तर शिकलोच आहोत. आपली पृथ्वी एक मोठा मॅग्नेटचा गोळा आहे ज्यामधून नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण होते आणि त्यामुळेच आपल्या पृथ्वीवर आज जीवसृष्टी आहे. आता ही पृथ्वी मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी कशी निर्माण करते त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला समजवणार आहे की ही मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी काय आहे आणि ही पृथ्वी मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी कशी निर्माण करते. तर एका प्रयोगाद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे की ही फ्रिक्वेन्सी कशी निर्माण होते. तर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी बद्दल तर आपण शाळेमध्ये खूप काही शिकलो आहोत, जसं की आउटर कोर, इनर कोर. पण शाळेमध्ये जे आपण शिकतो ते वेगळं असतं आणि आता आपण ते विसरलेलो असतो आणि आज त्याच मॅग्नेटिझमला तुम्हाला आठवण करून द्यायचं काम आम्ही करत आहोत. आज आपल्याला हव्या त्या प्रमाणात मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी नाही मिळत आहे. तर हा पहा, माझ्याकडे जो ग्लोब आहे त्याच्याद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे की आउटर कोर काय आहे, इनर कोर काय आहे आणि मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी काय आहे.
तर हा आपला ग्लोब आहे आणि आपली पृथ्वी नॉर्थ पोल आणि साऊथ पोलची मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करते. आणि मग ही मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी निर्माण होते? आउटर कोरमुळे. हा जो पिवळ्या कलरचा भाग दिसतोय हा आहे आउटर कोर. हा आहे लोखंडाचा 6000 डिग्री गरम निकेल आणि आयरनचा समुद्र. लोखंडाचा समुद्र 6000 डिग्री सेल्सिअस गरम. आता 6000 डिग्री सेल्सिअस गरम म्हणजे 1500 डिग्री सेल्सिअस मध्ये लोखंडाचं पाणी बनतं. आणि तुम्हाला माहिती आहे की आपली पृथ्वी हजारोच्या वेगाने धावते. तर जेव्हा आपली पृथ्वी धावते तेव्हा त्याच्या आतला आउटर कोरचा जो भाग आहे, जो लोखंडाचा समुद्र आहे, तोही पृथ्वी बरोबर फिरू लागतो आणि मग एक वेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आणि तीच इलेक्ट्रिसिटी पुढे जाऊन मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फोर्स मध्ये रूपांतर होते. आणि हाच मॅग्नेटिक फोर्स आपलं शरीर शोषून घेतं आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन पुल आणि पुश होतं, जे सर्क्युलेटरी सिस्टमसाठी खूप चांगलं असतं. आपलं हार्ट ह्याच ऊर्जेने पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड पसरवायचं काम करतं. तर जे मॅग्नेट आम्ही आमच्या प्रोडक्टमध्ये वापरतो ते अगदी नॅचरल, रेअर अर्थ, खूपच प्रेशियस बायोमॅग्नेट आम्ही वापरतो. तर हे पृथ्वीच्या आतून 700 ते 800 फुटांमधून हे काढलं जातं. सर, आपले हे जे ई बायोटोरियमचे मॅग्नेटिक प्रोडक्ट्स आहेत, हे कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त आहेत? साधारणपणे तुमचा जो प्रश्न आहे ना, हे जे बायोमॅग्नेटिक आहे ते कुठल्या आजाराचं औषध नाहीये, इनटेकवाला प्रोडक्ट नाहीये. बायोमॅग्नेटिझम इज अन ऑल्टरनेटिव्ह एक्सटर्नल नॉन इन्व्हेसिव्ह प्रोडक्ट आणि हे तुम्हाला एक्सटर्नली वापरायचं आहे. हे कुठल्या आजाराचं औषध नाहीये. तसं तर 100 प्रकारचे आजार असतात, पण हे त्याचं औषध नाहीये. साधारणपणे मॅग्नेट काय करतं की तुमच्या शरीरामध्ये जे आयरन आहे त्याच्याबरोबर ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यामध्ये मदत करतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारल्याने तुमच्या शरीरातील डिझॉल्व्ह ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि शरीरात जेवढी ऑक्सिजनची मात्रा वाढते तेवढे आपले ब्लड सेल्स हेल्दी होतात. साधारणपणे ह्या जगात मॅग्नेट आणि आयरन एकमेकांबरोबर अट्रॅक्ट होतात. आयरन सुद्धा कुठल्या दुसऱ्या गोष्टीशी अट्रॅक्ट नाही होत आणि मॅग्नेट सुद्धा दुसऱ्या गोष्टीशी अट्रॅक्ट नाही होत. तर आपल्या शरीरामध्ये आयरन आहे आणि आजूबाजूला मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. आपली पृथ्वी सुद्धा एक मॅग्नेटचा गोळा आहे. तर मी तुम्हाला एकदम साध्या भाषेत समजवतो की मॅग्नेट आयरन बरोबर अट्रॅक्ट होऊन एका प्रकाशासारखं आपल्या शरीरामध्ये पसरायला लागतं आणि आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या लंग्सद्वारे हे काम करतं. तर तुम्हाला साध्या भाषेत समजवतो तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये 72,000 ब्लड वेसल्स आहेत आणि त्याची लांबी आहे जवळजवळ 1,00,000 किलोमीटर. तर आपण असं समजूया की ह्याला एक आपण मॅग्नेट समजूया आणि ह्या बाजूचा जो काळा कलर आहे त्याला आपण आयरन समजूया आणि हा मॅग्नेट. आता मॅग्नेट काय करतं, आयरनला घेऊन धावायला लागतं. त्यामुळे काय झालं की इथे एक व्हॅक्यूम तयार झाला इथे मागे. तर समजून चला आपण एका ग्लासामध्ये पाणी प्यायलो, अर्ध पाणी प्यायलो आणि अर्ध सोडून दिलं. तर आता काय, ग्लासच्या अर्ध्या बाजूला काय, ऑक्सिजन. मोकळी जागा म्हणजे ऑक्सिजन. जिथे मोकळी जागा तिथे ऑक्सिजन. इथे सुद्धा तसंच झालं. ह्याचं सिम्पल लॉजिक आहे की हे इंजेक्शन सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. मॅग्नेट आयरनला घेऊन धावलं तर मोकळी जागा तयार झाली. आता आपली ब्लड वेसल्स किती लांब आहे? 1,00,000 किलोमीटर. आता हे 1,00,000 किलोमीटर काय आहे तुम्हाला माहिती आहे? आपली जी खरी पृथ्वी आहे, आपली जी ब्लड वेसल आहे ती आपण काढली तर 7 वेळा पृथ्वीला गुंडाळू शकतो. एवढी मोठी ब्लड वेसल्स आपल्या शरीरात आहे. तर मॅग्नेट जेव्हा आयरनला घेऊन धावतो तेव्हा इथे मोकळी जागा तयार होते. आणि विज्ञान काय म्हणतं, जिथे मोकळी जागा आहे, जिथे व्हॅक्यूम आहे, तिथे ऑक्सिजन पोहोचतंच. तर नाकातून जो आपण श्वास घेतो तो दोन्ही बाजूच्या लंग्समध्ये जमा होतो आणि जसा त्याला व्हॅक्यूम मिळतो तर ह्या दोन्ही लंग्स मधून ऑक्सिजन जे आहे ते ब्लड वेसल्स मध्ये पसरतं आणि जसं ते ब्लड वेसल्स मध्ये जातं तर बाय डिफॉल्ट शरीरामध्ये ब्लड वेसल्स मध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढते. आणि जर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा हव्या त्या प्रमाणात असेल तर तुमचं शरीर हेल्दी राहील. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे कुठल्या आजाराचं औषध नाही. मॅग्नेट हे ऑल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये येतं. बाकीची तुमची रेग्युलर औषधं आहेत ते तुम्ही घेऊ शकता, त्याला बंद करू नका. दिस इज द एक्सटर्नल नॉन इन्व्हेसिव्ह 100% नॅचरल थेरपी बायोमॅग्नेटिक कॉन्सेप्ट. सर, ई बायोटोरियमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्यातले कुठले जास्त हेल्पफुल आहेत? अगदीच, आज आमच्याकडे बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट आहे, वॉटर एनर्जी पॅड आहे आणि बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे आणि पॅड सुद्धा आहे. जसा हा आमचा एक प्रोडक्ट आहे, बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट आहे. हे त्याला हातामध्ये असं घालायचं आहे आणि हे असं घालूनच ठेवायचं आहे. ह्याच्यात हाय इंटेन्सिटीचं ब्रेसलेट आहे आणि ह्याचे बेल्ट्स पण आम्ही मुद्दाम मोठे दिले जे तुम्ही नंतर कापूही शकता. पण असे पण काही लोक आहेत ज्यांना हातामध्ये घालायला ते आवडत नाही, ज्यांना आर्म्समध्ये घालायला आवडतं, पायामध्ये घालायला आवडतं. तर तुम्ही
जसं हवं तसं तुम्ही सेट करू शकता आणि नंतर तुम्ही कट करा आणि नंतर इथपर्यंत शिवून घ्या. ओके सर, ओके. तर ही मॅग्नेटिक पॉवर नेहमी तुमच्या सोबत राहील. जस्ट फिट अँड फॉरगेट. तर हे मॅग्नेट आपलं काम करेल आणि तुम्ही आपलं काम करा. सर, हे जे प्रोडक्ट्स आहेत ई बायोटोरियमचे, हे किती दिवसात रिझल्ट्स देतात? साधारणपणे ह्याचं काही असं बघा टाइम लिमिट नाहीये. तुमचं शरीर आतमधून किती चांगलं आणि किती डॅमेज आहे, तुमचे ब्लड सेल्स किती डॅमेज आहेत आणि तुमचं राहणीमान काय आहे, तुमची नशा करण्याची पद्धत, तुमचं लाईफस्टाईल काय आहे त्यावर निर्भर आहे. तर असं सांगता येण्यासारखं काही टाइम लिमिट नाहीये आणि होऊ शकतं 100 मधून 5-10% लोकांना रिझल्ट्स मिळणारही नाही. त्याचं शरीर त्याने किती डॅमेज केलंय, त्याचे ब्लड सेल्स त्याने किती डॅमेज केलेत, त्यात पण खूप सारे इश्यूज आहेत. तर सांगता येण्यासारखं असं काही टाइम लिमिट नाही आहे आणि असे काही टाइम लिमिट आम्ही देत नाही, कारण मग तो आपल्या घड्याळामध्ये टाइम सेट करून बसतो की तुम्ही आम्हाला 15 दिवस सांगितले, 10 दिवस सांगितले. तर तुम्हाला पेशंटली वेट करायचंय, कारण मॅग्नेट तर आपलं काम सुरू तेव्हाच करतं. मॅग्नेट आपल्या शरीरावर तेव्हाच इन्फ्लुएन्स करायला सुरुवात करतं आणि हे तुमच्या शरीरावरही निर्भर करतं. तुमचं शरीर जेवढ्या चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करेल, रिझल्ट तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळतील. पण तुमच्या शरीराने जर रिस्पॉन्ड नाही केलं आणि जर ते डॅमेज असेल तर त्यामध्ये वेळही लागू शकतो आणि होऊ शकतं की काही लोकांना त्याचे रिझल्ट नाही मिळणार. सर, अजून एक प्रश्न आहे की प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं. हो, अगदी. तर तुम्ही जे मॅग्नेट वापरता प्रत्येक ते- माणसावर निर्भर करतं. तर जे मॅग्नेट तुम्ही यूज करता ते वेगवेगळे असतात, त्यांची रेंज वेगवेगळी असते, कॉस्ट वेगवेगळी असते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, साधारणपणे आमचे मॅग्नेट्स तर सेमच असतात. काही काही जे आमचे प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये साईज आणि क्वांटिटी वेगवेगळे आहेत, ओके. पण जवळपास आमचं सगळं सेमच आहे. तर प्रीमियम क्वालिटीमध्ये तुमचे मॅग्नेट्स जास्त हो, असतात. बरोबर. एक रेग्युलर आणि एक प्रीमियम क्वालिटी असते. प्रीमियम क्वालिटीमध्ये फॅब्रिक एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतं. खूप साऱ्या लोकांना खूप क्रिटिकल प्रॉब्लेम्स असतात, तर तेव्हा आम्ही त्यात मॅग्नेटची इंटेन्सिटी वाढवतो. ओके, हां. त्यामुळे काय होतं की रिझल्ट्स मिळणं खूप सोपं होतं बरोबर. आणि मग आमचा एक्सपेन्सही वाढतो, ज्यामुळे मॅग्नेटची साईज आणि क्वांटिटी वेगवेगळे असतात. आता जसं तुम्ही हे बघताय की हे जे प्रोडक्ट आहे आमचं, तर वेगवेगळ्या साईजचे ओके. मॅग्नेट्स असतात. हे तर तुम्ही बघितलं, पण ह्याच्याहून मोठं मॅग्नेट सुद्धा ओके. येतं, जे वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरलं जातं. वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी साईज कमी जास्त होऊ शकते. जशी ब्रेसलेटच्या मॅग्नेटची साईज कमी होते, वॉटर एनर्जी पॅडची साईज वेगळी, मग आमचं जे मॅट्रेस आहे त्यातल्या मॅग्नेटची साईज वेगळी आणि बाकी दुसरे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची पण साईज वेगळी आहे. प्रत्येक प्रोडक्टमध्ये क्वांटिटी वेगवेगळी आहे, पण आम्ही त्याला वैज्ञानिक पद्धतीने रिसर्च करून बनवतो की जेवढी त्यात गरज आहे तेवढीच मात्रा आम्ही त्यात घालून बनवतो, म्हणजे चांगला रिझल्ट मिळेल. सर, भारत ही डायबिटीसची राजधानी बनली आहे आणि इथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डायबिटीसचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. तसेच ब्लड प्रेशरचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. तर ई बायोटोरियम प्रोडक्टची मदत होते का यात? साधारणपणे काय होतं, डायबिटीज आपल्याला गोड खाल्ल्याने नाही होत. दिवसभरामध्ये तुम्ही जे जेवता ओके. 2 ते 2.5 तासामध्ये त्याचं रूपांतर ग्लुकोज आणि फॅटी ऍसिडमध्ये होतं आणि तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन कमी असल्यामुळे, कारण काय होतं, खाल्ल्याने त्याचं ग्लुकोज बनलं आणि त्याचबरोबर पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन देखील बनलं. पॅनक्रियाजला ग्लुकोजला जाळण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजनची गरज असते, ज्याची कमतरता आपल्याला भासते, कारण आपल्या आजूबाजूला लोह आहे. त्यामुळे पृथ्वीची नॅचरल मॅग्नेटिक पॉवर आपल्याला हव्या त्या प्रमाणात नाही मिळत. इन्सुलिन ग्लुकोजला जाळू नाही शकत, कारण त्याला हव्या त्या प्रमाणात डिझॉल्व्ह ऑक्सिजन जे आपल्या ब्लड सेल्स मध्ये असतं ते नाही मिळत, जे शरीराला हव्या त्या प्रमाणात मिळालं पाहिजे. आणि ते न मिळाल्याने ते ग्लुकोजला थोडंफार जाळतं, थोडंफार सोडतं, थोडंफार जाळतं, थोडंफार सोडतं. तर त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरात शुगर पण वाढते आणि फॅट देखील वाढतं. डायबिटीजमुळे खूप सारे आजार होऊ लागतात, मल्टिपल ऑर्गन फेलियर होतात. जर तुम्ही मॅग्नेटिक प्रोडक्ट वापरता तर मॅग्नेट काय करतं, ते तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि ऑक्सिजनची मात्रा वाढवतं. जर शरीरात डिझॉल्व्ह ऑक्सिजन वाढलं तर सोपी गोष्ट आहे की ग्लुकोजला जे जाळण्यासाठी जे इंधन हवं आहे ते मिळालं. तर उदाहरणार्थ आपण एका जळत्या मेणबत्तीवरती काचेचा ग्लास ठेवला तर ती 10-15 सेकंदात विझते. का विझते? कारण ऑक्सिजन नाही मिळालं. तर सेम थिअरी आहे. तुम्हाला जे डायबिटीस झालंय, तुम्ही जे खाल्लं, जे ग्लुकोज तयार झालं, इन्सुलिन त्याला जाळू नाही शकत, कारण शरीरात डिझॉल्व्ह ऑक्सिजनची मात्रा कमी. तर हे डिझॉल्व्ह ऑक्सिजनची मात्रा जर वाढली तर मॅग्नेट त्यामध्ये ह्याला काही मदत करू शकतं. आम्ही हे नाही म्हणत की डायबिटीस पूर्णपणे जाईल ना, कंपनी अशा कुठल्याही प्रकारची गॅरंटी किंवा वॉरंटी देते, पण ह्यानी मदत नक्की होईल. तुम्हाला कंट्रोल ठेवण्यामध्ये किंवा भविष्यामध्ये असं काही न होण्यामध्ये ह्याची मदत होईल. खरं तर आमचा प्रोडक्ट प्रिव्हेन्शनसाठी आहे, तर भविष्यामध्ये असं काही न होणं ह्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून हे प्रोडक्ट आजपासून वापरायला लागा. जो हेल्दी आहे त्याने तर हे वापरावं,
आणि अनहेल्दीला तर हे वापरायचंच आहे. तर अशा प्रकारे आणि हे बीपीला पण कंट्रोलमध्ये ठेवतं आणि हाय बीपी कंट्रोल करून बॅलन्समध्ये ठेवतं. कारण हाय बीपी आणि डायबिटीज हे खरं तर एका वाळवीसारखं आहे जे आतून तुम्हाला कमजोर बनवतं. तर तुम्ही आमचं मॅग्नेटिक मॅट्रेस किंवा वॉटर एनर्जी पॅड किंवा ब्रेसलेट किंवा आमचे कुठलेही प्रोडक्ट्स वापरायचे आहेत आणि बाकी तुमच्या जीवनात जे काही औषधं सुरू आहेत ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहेत आणि योगा एक्सरसाइज सुद्धा करायचे आहे. सर, हे जे ब्रेसलेट तुम्ही मला घातलंय हे लो बीपी आणि हाय बीपी दोन्ही असणारे वापरू शकतात का? अगदीच हे साधारणपणे आपल्या ब्लड प्रेशरला बॅलन्स ठेवण्यामध्ये मदत करतं. पण त्यातही एक गोष्ट आहे, जर तुम्हाला लो बीपी असेल तर तुम्हाला डाव्या हातात घालायचंय. ओके. तुम्हाला एल लक्षात ठेवायचं आहे. एल म्हणजे लो. त्याचं कारण हे की आपलं हार्ट लेफ्ट साईडला असतं आणि लो बीपी साठी डाव्या बाजूला घालावं लागतं. जर हाय बीपी असेल तर उजव्या बाजूला घालू शकता. जर बीपीचा प्रॉब्लेमच नाहीये तर तुम्ही उजव्या बाजूला घालू शकता. हा, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायामध्ये घालू शकता, थाईजवर घालू शकता किंवा आर्म्सवर पण, काही हरकत नाही. आणि सर, अजून एक प्रश्न आहे की हल्ली लहान मुलांना देखील लहानपणापासून बीपीचे प्रॉब्लेम्स असतात. तर कुठल्या वयापासूनच्या मुलांनी हे ई बायोटोरियमचे प्रोडक्ट्स वापरायला हवे? हे बघा, हे मॅग्नेटिझम जे आहे ते कधीही साईड इफेक्ट नाही देत. तर हे लहान मुलंही वापरू शकतात आणि वयस्कर माणसंही. म्हणजे एक 10 वर्षाचा मुलगाही वापरू शकतो आणि एक 110 वर्षाचा वृद्धही वापरू शकतो, असं काहीही नाही. हे 100% नॅचरल आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांनी वापरलं पाहिजे. आम्ही हे वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये आणलंय. आम्ही हे सोफ्यासाठी पण आणलंय, ऑफिसच्या चेअर्स मध्ये पण आणलंय, कार्स मध्ये पण मॅग्नेट आणलंय, म्हणजे प्रत्येक जागी आणलंय, बाईक्स मध्ये पण आणलंय, ऍग्रिकल्चर लँड मध्ये आणलंय. तर असं आहे की मॅग्नेटिक प्रोडक्ट्स तुम्ही वापरले पाहिजे. ह्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत कारण हे आर्टिफिशियल इलेक्ट्रिकली चार्ज मॅग्नेट्स नाही आहेत. सर, एका फॅमिलीमध्ये कुणी मॅग्नेटिक प्रोडक्ट जसं की मॅट्रेस कुणी घेतलं तर ऑल्टरनेट डेज हे वापरू शकतात का, जसं की हजबंड वाईफ किंवा पॅरेंट्स मधून कुणीही? नाही, साधारणपणे हा प्रोडक्ट प्रत्येकाने आपापला वापरला पाहिजे. जराही कंजूसी करण्यात अर्थ नाहीये. जर तुमच्याकडे मॅट्रेस असेल, 3x6ची घरात मॅट्रेस असेल, तर खूप सारे लोक काय करतात की हस्बंड उशी वापरतात आणि वाईफ मॅट्रेस वापरतात, किंवा एक दिवस वाईफ झोपते आणि दुसऱ्या दिवशी हस्बंड. असं नाही केलं पाहिजे. आपण कमवतो कशासाठी? आपल्या शरीरासाठीच ना. जेव्हा बरोबर. सगळं आपण आपल्या शरीरासाठी करतो तर मग कॉम्प्रोमाइज कशाला? प्रत्येकाने आपापलं वापरलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं कसं असतं की त्यातले व्हायरसेस किंवा रोग एकमेकांमध्ये जातात. तर त्यासाठी प्रत्येकाने आपापलं वापरा. जसं वॉटर एनर्जी पॅड स्वतःचं असेल, ब्रेसलेट स्वतःचं असेल, जी मॅट्रेस असेल तीही स्वतःचीच असेल. तर ह्यात विचार करण्याची गरज नाहीये. प्रत्येकाची स्वतःची आणि हे रोज वापरलं पाहिजे. एक दिवस आड सोडून जर तुम्ही कराल तर त्याचे हवे ते रिझल्ट नाही मिळणार. तर तुम्हाला हे 365 दिवस वापरायचं आहे. आणि जर तुम्ही 365 दिवस वापरलं तरी ह्याचे साईड इफेक्ट्स नाही. जास्तीत जास्त आपण 8 तास तर झोपतोच. 8 तासाच्या वर झोपणारे पण पेशंट आणि 8 तासाच्या कमी झोपणारे पण पेशंट. तर 8 तास तर तुम्हाला झोपायचंच आहे आणि जास्त जरी झोपला तरी ह्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर ह्यात काय वाईट नाहीये, पण प्रत्येकाने आपापले वापरले पाहिजे. सर, तुम्हाला इतकं नॉलेज आहे मॅग्नेटच्या बाबतीत. आय एम अमेज्ड की तुम्ही सर इतकं रिसर्च कसं काय केलं असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं, मागच्या 16 वर्षापासून आम्ही एकाच विषयावर काम करतोय, एकाच जागेवर बसून मॅग्नेटवर काम करतोय. तर आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत. तर जेव्हा मी मॅग्नेटबद्दल जाणून घेतलं तेव्हा मला असं वाटलं की हे खूपच सखोल आहे. तेव्हा मी त्यावर अभ्यास करणं सुरू केलं आणि मॅग्नेटिझमवर तर शेकडो पुस्तकं आहेत, मी तुम्हाला दाखवीनच. आणि इंटरनेटवर सुद्धा करोडो पेजेसची इन्फॉर्मेशन आहे. इंटरनेटवर ब्लड सर्क्युलेशन, मॅग्नेटिझम असे कीवर्ड्स टाकले तर तुम्हाला 100 असे पेज ओपन होतील. आणि ह्यावर खूप सारी पुस्तकं देखील आहेत, शेकडो पुस्तकं आहेत. मी तुम्हाला दाखवतो. इथे आमची लायब्ररी आहे, मी तुम्हाला तिथे नेतो. सर, ही सगळी तुमची पुस्तकं आहेत का? हो, नक्कीच, मी तुम्हाला दाखवतो. मॅग्नेटिझमवर खूप सारी पुस्तकं आहेत आणि खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. आणि इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळेल, अशी खूप सारी पुस्तकं आहेत. तर मॅग्नेटबद्दल देखील खूप जास्त अवेअरनेस करतोय, वर्ल्ड वाईड घेऊन चाललोय. जवळपास 16 वर्षांपासून आम्ही बायोमॅग्नेटिझमवर रिसर्च स्टडी करत आहोत. आणि भारतात 29 राज्यांमध्ये आम्ही ह्या बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्सना सप्लाय करतोय आणि चांगला अवेअरनेस क्रिएट करतोय. आणि येत्या दिवसांमध्ये जवळपास 150 देशांमध्ये जायचं आमचं प्लॅन आहे, ज्यामध्ये न्यू जर्सीमध्ये तर आम्ही सुरुवात केलीच आहे, नेपाळमध्ये आमचं बोलणं सुरू आहे, कॅनडामध्येही बोलणं चालू आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये आम्ही
150 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचणार आहोत आणि खूप लोक इंटरेस्टेड आहेत, कारण आमची मोठी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आणि एबिलिटी आहे. जेवढं हवं तेवढं आणि जेवढ्या देशांना हवं तेवढं सप्लाय आम्ही करू शकतो. आणि मुंबईमध्ये आमचं सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथून आम्ही वर्ल्ड वाईड सप्लाय करणार आहोत. कारण इंडिया इज अ मॅन्युफॅक्चरिंग हब, म्हणून आम्ही इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करून वर्ल्ड वाईड सप्लाय करणार आहोत. हेच आमचं प्लॅनिंग आहे आणि आमचं प्रोडक्ट सगळ्या लोकांना आवडत आहे. प्लस आम्ही प्राण्यांवर आणि ॲग्रिकल्चरवर सुद्धा मॅग्नेटचं प्रोडक्ट घेऊन आलो आहोत. आणि ही आमची काही पुस्तकं आहेत मॅग्नेटिझमवर, हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय पुस्तकांच्या माध्यमातून. ई बायोटोरियमचं प्रोडक्ट पूर्ण इंडियामध्ये धुमाकूळ घालतायत. तर फक्त इंडियामध्येच नाही, वर्ल्ड वाईड. पण काही लोकांनी मार्केटमध्ये खूप स्वस्त प्रोडक्ट बनवून व्हेरी फेक प्रोडक्ट्स. सर, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बेसिकली काय होतं की कुठलेही प्रोडक्ट आल्यावर त्याचे पायरेटेड व्हर्जन येतात, डुप्लिकेट व्हर्जन येतात. पण मी लोकांना हीच विनंती करेन की कुठल्याही प्रकारचं पायरेटेड किंवा डुप्लिकेट प्रोडक्ट वापरू नका, अजिबात वापरू नका. कारण इथे तुम्ही आपल्या हेल्थशी खेळत आहात. म्हणून आपल्याला ओरिजिनल आणि ब्रँडेड प्रोडक्टच वापरायचे. आणि ई बायोटोरियम आज जगातलं सर्वात मोठं ब्रँड आहे. आम्ही इन्व्हेंटर आहोत, पायनियर आहोत आणि या जगातले सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरर आहोत. आणि हे आम्ही अगदी वैज्ञानिक पद्धतीने बनवतो, जे हे डुप्लिकेट प्रोडक्ट्सवाले नाही बनवू शकत. आणि मॅग्नेटमध्ये पण खूप प्रकार आहेत, स्वस्त, महाग, खूप सारे गोष्टी आहेत. आणि मग कोणी कोणतं वापरलं हे माहीत नाही. आणि ई बायोटोरियम तर खूप मोठं ब्रँड आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की मी 16 वर्षांपासून एकाच जागेवर बसून वर्ल्ड वाईड बिझनेस करतोय. तर बेस्टमधून बेस्ट प्रोडक्ट आम्ही देतो. तर 1000-2000 वाचवण्यासाठी कोणतं डुप्लिकेट कोणी स्वस्त देत असेल तर तिथून घेण्यात अर्थ नाहीये. कारण शेवटी प्रश्न तुमच्या हेल्थचा आहे की तुम्हाला 1000-1500 वाचवायचे आहेत की तुमची हेल्थ. तर हे डुप्लिकेट प्रोडक्ट्स किंवा पायरेटेड प्रोडक्ट्स घेऊच नका, जे आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. ॲपलचं पण डुप्लिकेट मिळेल तुम्हाला. पण आम्ही क्वालिटी देत आहोत, वी आर अ ब्रँड. आणि या प्रोडक्टला इन्व्हेंट देखील आम्ही केलं आहे. आणि जेव्हा कोणतंही प्रोडक्ट चालतं आणि त्याची डिमांड वाढते, तेव्हा डुप्लिकेट आणि पायरेटेड प्रोडक्ट्स तर येणारच. एक प्रश्न आहे जो सगळ्यांनाच पडत असतो की हे जे प्रोडक्ट आहे ते यूज करण्याआधी कोणत्या डॉक्टरला कन्सल्ट करावं लागेल का? बेसिकली काय आहे की आम्ही तर म्हणतो कराच. आणि जे डॉक्टरकडे कन्सल्टेशनसाठी जाणार आहेत त्यांना हे तर माहिती पाहिजे की बायोमॅग्नेटिझम काय आहे. कारण ॲलोपॅथीवाल्याला बायोमॅग्नेटिझम नॅचरल थेरपीशी काही घेणं देणं नाही आहे. कारण डॉक्टरचा रोल कधी सुरू होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला उद्ध्वस्त करता किंवा तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही आजार असेल, रोगराई असेल, तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता. तर डॉक्टरचा जो रोल आहे, तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरचा रोल सुरू होतो. जसं की वकिलाचा रोल नंतर सुरू होतो, तसंच डॉक्टरचा रोल आहे. खरं तर डॉक्टरांचं असं काही म्हणणं नसतं, पण तरीही तुम्ही मॅग्नेटिझम बद्दल बोललात तर त्यांनाही तेवढं ज्ञान हवं किंवा ते तुम्हाला कसे गाईड करतात. तसं तर मॅग्नेटचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. तरी सुद्धा आम्ही लोकांना सांगत जातो की तुम्ही तुमच्या डॉक्टरशी एकदा बोला, त्यांना तसं ज्ञान असावं. एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही सांगतो, बाकी त्यामध्ये साईड इफेक्ट्स तर काहीच नाहीये. सर, आपल्या घरात आजूबाजूला वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, जसं की टीव्ही, वॉशिंग मशीन आहे. तर या प्रोडक्ट्स पासून लांब ठेवाव्या लागतात का? साधारणपणे इलेक्ट्रिक प्रोडक्ट्सला लांब ठेवण्याची गरज नाहीये. जे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आहेत, जसा मोबाईल झाला, तुमचा लॅपटॉप झाला, ह्याला त्या मॅग्नेट जवळ नाही न्यायचंय. ॲज अ सेफर साईड आम्ही सांगतो की या गोष्टींपासून लांब राहा. कारण मॅग्नेट या इलेक्ट्रॉनिक गोष्टींना बंद पाडायचं काम करतं. जर तुमच्याकडे घड्याळ आहे आणि त्यावर मी मॅग्नेट ठेवलं तर घड्याळ चालणं बंद होईल. तर सेफर साईड इलेक्ट्रॉनिक्स पासून लांबच ठेवलेलं बरं. म्हणजे असं पण नाही की जर 2-3 तासाच्या वरती राहिलं तर होऊ शकतं की ते बंद पडेल, त्याला डिस्टर्ब होईल. म्हणून आम्ही सांगतो की इलेक्ट्रॉनिक गोष्टींना ह्यापासून लांब ठेवा. पण इलेक्ट्रिकचं असं काही नाहीये. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सना या मॅग्नेट पासून लांब ठेवलेलंच बरं. सर, इट्स व्हेरी इन्स्पायरिंग की मला खूप छान नॉलेज मिळालं ई मॅग्नेट बद्दल. तर तुमचं पुढचं विजन आणि तुमचा मोटो, मिशन काय आहे या प्रोडक्टला पुढे घेऊन जाण्यासाठी? तसं बघितलं तर 16 वर्षांपासून आम्ही आहोत. आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलं आहे. पण आता जो रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे, तर भारताच्या 29 राज्यांमध्ये तर आम्ही आहोतच. पण पुढे जाऊन 150 देशांवरती आमचं राज्य करायचं प्लॅनिंग आहे. तर भारतातच म्हटलं तर पुढच्या 5 वर्षांमध्ये बायोमॅग्नेटिक प्रोडक्टचं 80 ते 90 हजार करोडचं मार्केट तर भारतातच आहे.
फक्त भारतामध्ये Okay. 80 ते 90,000 करोड आणि पुढे तर आम्ही 150 देशांची प्लॅनिंग करतोय आणि त्यात 17 ते 18 देशांकडून तर मला डिमांड ऑलरेडी आली आहे. माझे फोन तर सतत चालू असतात, पण गव्हर्नमेंटचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत जे आम्हाला फॉलो करावे लागतात. माझ्याकडे तर आता 4 इम्पोर्ट एक्सपोर्टचे लायसन्स आहेत. तर पुढे जाऊन आम्ही 150 पेक्षा जास्त देशांमध्ये हा प्रोडक्ट नेणार आहोत. तर असं सगळं आहे, पण भारतामध्ये तर आम्ही पूर्णपणे पसरलेलो आहोत. सगळ्यांना प्रोडक्ट्स माहिती आहेत आणि सगळ्यांकडून ट्रेमेंडस रिझल्ट्स आले आहेत. आमच्याकडे खूप सारे टेस्टिमोनियल्स आहेत, 1000 पेक्षा जास्त टेस्टिमोनियल्स आहेत. युट्यूबवर जर तुम्ही ई बायोटोरियम जरी टाकलं तरी तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आणि रेफरन्सेस मिळतील. अशा प्रकारे आम्ही पुढे जात आहोत. आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला पुढे जाऊन जवळपास 3 लाख स्क्वेअर फीटचं युनिट घेणार आहोत मुंबई नायगाव येथे. तर तिथे मॅन्युफॅक्चर करून आम्ही वर्ल्ड वाईड जाणार आहोत. तर 150 देशांचं आमचं प्लॅनिंग आहे आणि बाकी तर सगळं चांगलं आहे. खूप चांगले रिझल्ट्स मिळतात आणि ह्याच्यामध्ये आम्ही रेफरल बिझनेस सुद्धा सुरू केला आहे. रेफर केल्याने तुम्हाला पैसे देखील मिळतात. तर तो एक मार्ग आहे, तोही तुम्ही बघू शकता. तर ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये समजावूच. पण ओव्हरऑल हे प्रोडक्ट आज प्रत्येक माणसाची गरज आहे. आज प्रत्येकाचं ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन डिस्टर्ब आहे, तर हे त्यात मदत करतं. तर हे सगळ्यांची गरज आहे, म्हणून आम्ही ह्याला वर्ल्ड वाईड घेऊन जाणार आहोत. त्यामध्ये काही शंका नाही. सर, मोबाईल्स आपण वापरतो आणि याचे रेडिएशन्स हेल्थवर खूप परिणाम करतात. तर ई बायोटेरियमचे जे प्रोडक्ट आहेत ते कसे हेल्प करतात आपल्या बॉडीवर? रेडिएशन दिवसेंदिवस वाढत चाललंय. आधी 3G होतं, मग 4G झालं आणि आता 5G येत आहे. 5G तर 4G पेक्षा खूपच जास्त फास्ट आहे. तर रेडिएशन बेसिकली करतं काय की तुमचा जो मोबाईल आहे त्यामध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतो. ट्रान्समीटरचं एकच काम असतं एनर्जीला खेचणं आणि तुमची बॉडी एनर्जी आहे, आपलं शरीर एनर्जी आहे. जेव्हा आपण मोबाईल हातात घेतो तर मोबाईलच्या आतलं जे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतं ते आपल्या शरीरातील एनर्जी खेचायला सुरुवात करतं, ज्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं. आणि खूपच सोपं आहे की जर ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब झालं तर शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे शरीरातील ब्लड सेल्स डिस्टर्ब होतात. तर मॅग्नेटिक असा प्रोडक्ट आहे, जे आमचं प्रोडक्ट आहे मॅग्नेटचं, ते तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला डिस्टर्ब नाही करत, एकच रिदम मध्ये ठेवतं. तर अशा प्रकारे हे रेडिएशन्स पासून वाचवतं. तर तुमचा मोबाईल किंवा कोणतंही रेडिएशन जे तुमच्या बॉडीला इफेक्ट करतं ते तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला डिस्टर्ब करून त्याचं रिदम तोडतं. तर मॅग्नेट त्याच्या फ्लक्च्युएशन आणि रिदमला तोडत नाही, ते त्याला चालूच ठेवतं. तर अशा प्रकारे मदत करतं. रेडिएशन्सला तर कोणी थांबवू शकत नाही. आपली रक्षा आपण करायची आहे. आपण काळजी घ्यायला हवी की मोबाईल किंवा कोणत्याही रेडिएशनने आपल्या बॉडीवरती साईड इफेक्ट व्हायला नको. शरीराच्या रक्षणासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने हे बायोमॅट्रिक प्रोडक्ट, खास करून ई बायोटेरियमचे ओरिजिनल प्रोडक्ट्सच घ्या. लक्ष द्या, काही लोक ई बायोटेरियमचे डुप्लिकेट प्रोडक्ट्स देखील विकतात. सर, आम्ही खूप साऱ्या डेमोज बद्दल ऐकलं आहे की तुमच्या प्रोडक्टचे डेमोज खूप स्ट्रॉंग असतात. तर आम्हालाही एखादा डेमो बघायची इच्छा आहे. आम्ही खूपच परफेक्ट सायंटिफिक डेमो करतो आणि मी तो तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तुम्हाला कळेल की हा सायंटिफिक डेमो होतो कसा. बेसिकली आमचे जागोजागी डेमॉन्स्ट्रेशन होतात. पेट्रोल पंपवर, सिग्नलवर, एअरपोर्टवर, रेल्वे स्टेशनवर, सगळीकडे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. तर मॅग्नेटनी जो फरक पडतो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, हे मॅग्नेट आपल्या शरीरावर उपचार करायला सुरुवात करतं. त्याचे काही प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आपले जैन साहेब तिथे बसलेले आहेत, तर त्यांना मी विनंती करीन की त्यांच्यावर एक डेमॉन्स्ट्रेशन होईल जे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर एक्झॅक्टली हे बायोमॅग्नेट आपल्या शरीरावर कसं इफेक्ट करतं त्याचा एक सायंटिफिक डेमो मी आपल्या जैन साहेबांवर करणार आहे, जे बसले आहेत. तर तुम्हाला कळेल की हा डेमो होतो कसा आणि त्याच्या मागचं विज्ञान काय आहे. नमस्कार जैन साहेब, कसे आहात? तर एक सायंटिफिक डेमो, एक झिरो ग्रॅव्हिटी फोर्सचा एक डेमो दाखवतोय मी तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये मॅग्नेटिक फोर्स प्रकाशाच्या वेगाने शरीरात कसा धावतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. जैन साहेब, मी तुमच्यावर डेमो सुरू करतो. तुम्ही इथे या प्लीज. तुमचे दोन्ही पाय एकमेकांना जोडून उभे राहा. आता जेव्हा पण आपण डेमॉन्स्ट्रेशन करू तर तुमच्या पायाचे अंगठे आणि टाचा एकत्र येणं गरजेचं आहे. आता तुम्हाला असा हात सरळ करायचा आहे, एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. तुम्हाला अगदी सरळ उभं राहायचं आहे. जेव्हा पण आपण डेमॉन्स्ट्रेशन करू तर तो माणूस एल अँगलमध्ये उभा राहायला पाहिजे, अगदी कमरेसकट, अगदी बीम कॉलम सारखं. शरीर एल अँगलमध्ये असणं खूपच गरजेचं आहे आणि दोन्ही टाचा आणि अंगठे एकत्र जोडलेले पाहिजे, तरच हे डेमॉन्स्ट्रेशन होऊ शकतं. तर सर्वात प्रथम आपण ह्यांचं मॅग्नेट न घेता टेस्ट करूया, बिफोर आणि आफ्टर.
तर आत्ता काय आहे आणि नंतर काय असेल हे तुम्हाला कळेल. एल्बो सरळ ठेवा, एल्बो अगदी सरळ असला पाहिजे, कंबर सुद्धा सरळ असली पाहिजे. आय विल पुश यू अपवर्ड बट यू हॅव टू रेजिस्ट मी. ओके, मी वरती ढकलायचा प्रयत्न करीन, पण तुम्ही पूर्ण ताकद लावून जेवढं जमेल तेवढ्या ताकदीने मला खाली ढकलायचा प्रयत्न करा, कमीत कमी 8 ते 10 सेकंड तरी. ठीक आहे? ओके, 1 2 3 लावा, जेवढी ताकद आहे तेवढी लावा. जेन साहेब बॅलन्स नाही करू शकत आहे. ठीक आहे, बॅलन्स नाही करत आहेत म्हणून परत एकदा करूया. जस्ट फील इट. तुम्हाला फक्त फील करायचं आहे. टाचा आणि अंगठे एकत्र, कंबर अगदी सरळ. आणि आता मी तुम्हाला परत पुश करीन, तुम्ही जोर लावून खाली ढकला. 1 2 3 लावा, जोर लावा. तर कळलं तुम्हाला, हे पूर्णपणे इम्बॅलन्स होत आहेत आणि हे खूप मोठं इंडिकेशन आहे. आता पुढे तुम्हाला कळेलच की ह्यांच्यात काय परिवर्तन आलं. एक मॅग्नेट ह्यांच्यावर कसा प्रभाव टाकतं आणि काही सेकंदात ह्यांच्या शरीरावर कसा फरक पडतो ते बघा. त्यासाठी आमचं हे जे मॅग्नेट आहे, इट्स अ हायली पोलराइज्ड नॅचरल न्यूडिमियम रेअर अर्थ बायोमॅग्नेट. तसं तर हे खूप लहान दिसतंय. हे नॅनो टेक्नॉलॉजीचं मॅग्नेट आहे. नॅनो आणि बायोटेक्नॉलॉजीचं नॅचरल मॅग्नेट आहे. दिसताना जरी लहान दिसलं पण कामं मात्र मोठमोठी करतो. आता मी पाण्याला चार्ज करून दाखवतो बघा. इथे मी पाणी घेतलं आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स हे पाणी चार्ज होऊन जाईल, काही सेकंदातच. आणि हे पाणी जे आहे ते साधं पाणी आहे आणि या मॅग्नेटवरती मी ठेवलं. जसं यावर पाणी ठेवलं, आता हे चार्ज होत राहील. आता पाण्याचा एक थेंब मी यांच्या हातावर ठेवीन. जसं मी आधी सांगितलं की हे जे आमचं मॅग्नेट आहे हे प्रकाशाच्या वेगाने शरीरात पसरतं आणि आयरनला आकर्षित करतं आणि शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढवून ऑक्सिजन वाढवतं. आता पाण्याचा एक थेंब यांच्यात काय फरक आणेल ते आपण बघूया. आधी तर आपण बघितलं की यांच्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये हे आधी जराही जोर लावू शकले नव्हते. आता पाण्याचा एक थेंब ठेवल्यानंतर ह्यांच्यात काय फरक आलाय ते बघूया. जैन साहेब, तुम्ही जरा पुढे या आणि सांगितल्याप्रमाणे पायाच्या टाचा आणि अंगठे जोडा. अंगठे आणि टाचा एकत्र येऊ द्या. तर पाण्याचा एकच थेंब मी यांच्या हातावर टाकणार आहे. फक्त एकच थेंब. 5 वेळा असं करा दोन्ही हातांनी. ठीक आहे? ठीक आहे. पाय एकत्र जोडा, एकत्र, आणि दोन्ही हात एकावर एक, एल्बो स्ट्रेट. आता मी तुम्हाला वर पुश करेन आणि तुम्हाला जोर लावायचा आहे. ठीक आहे? 1 2 3. वा, तर आता ह्यांनी जोरही चांगला लावला. आधी काही क्षण सुद्धा ते जोर लावू शकत नव्हते. बरोबर. मी पाण्याचा एकच थेंब, जसं तुमच्या समोर मी पाणी ठेवलं, काही सेकंद त्या पाण्याचा थेंब हातावर ठेवला आणि फरक तुमच्या समोर आहे. बरोबर. हे खूप मोठं इंडिकेशन आहे आणि एक सिग्नल आहे की एक मॅग्नेट जर ह्यांच्या शरीरात एवढी शक्ती आणू शकतो, तर आमच्या मॅट्रेस मध्ये 100 ते 125 मॅग्नेट्स असतात. वॉटर एनर्जी पॅड मध्ये सुद्धा 31 मॅग्नेट्स आहेत. हाय इंटेन्सिटीचे मॅग्नेट्स असतात. तर एक मॅग्नेट जर एवढा फरक आणू शकतं, तर तुम्ही विचार करा की काय होईल. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड झालंय. आता हे इंडिकेट करतं की आपल्याला नॅचरल मॅग्नेटिक पॉवर जी मिळाली पाहिजे, आज ती हव्या त्या प्रमाणात नाही मिळाल्यामुळे आज आपलं ब्लड सर्क्युलेशन वीक झालंय. तर ह्या मॅग्नेटनी काय केलं की ब्लड सर्क्युलेशनला सुधारून शरीरातलं ऑक्सिजन वाढवलं आणि शरीरात ऑक्सिजन वाढल्यामुळे त्यांचे जे ब्लड सेल्स आहेत त्यांना ऑक्सिजन मिळालं, ज्यामुळे त्यांचे ब्लड सेल्स हेल्दी झाले आणि त्या ब्लड सेल्स मध्ये शक्ती आली. जसं मी सांगितलं, मॅग्नेट प्रकाशाच्या वेगाने शरीरात धावतं. ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जातं. 2 तास 4 तास नाही लागत त्याला. काही सेकंदातच त्यांच्या शरीरात ती शक्ती आली आणि आम्हा दोघांना ते जाणवलं. आधी जेव्हा आम्ही डेमो केला तेव्हा अजिबात जोर लावू शकले नव्हते, पण नंतर जेव्हा मी पाण्याचा थेंब ठेवला, तुम्ही पाहिलं काय झालं. हे खूप मोठं इंडिकेशन आहे की पुढे जाऊन तुमच्या शरीरात खूप प्रकारचे आजार होऊ शकतात. तर आपल्याला काय करायचंय की बायोमॅग्नेटिक मॅट्रेसवर कमीत कमी 7 ते 8 तास झोपायचंय. जेव्हा पण तुम्ही पाणी प्याल, आमचं जे हे वॉटर एनर्जी पॅड आहे, तुम्हाला ह्यातलं पाणी प्यायचंय. ह्याच्या आत सगळीकडे मॅग्नेट्स लावलेले आहेत. तर जेव्हा पण पाणी प्याल, ह्या मॅग्नेट्स मधलंच पाणी प्या. हे तुम्ही गाडीमध्ये ठेवू शकता, ऑफिसमध्ये ठेवू शकता, तुम्ही जिथे जाल तिथे हे वापरू शकता. आमच्याकडे 20 लिटरची पण बॉटल आहे. पाणी पिऊ शकता, ब्रेसलेट घालू शकता आणि रात्री झोपताना आपल्याला मॅग्नेटिक मॅट्रेसवर झोपायचंय. त्याचे काय बेनिफिट्स आहेत ते मी तुम्हाला वर, आमचं मॅग्नेटिक मॅट्रेस आहे त्यावर झोपायचे काय फायदे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. बरं, ठीक आहे. चला. हाय, कशी आहेस मिशेल? काय चाललंय? हो हो हो, गॉड ब्लेस यू. हाय हाय मॅम. हॅलो. हाय सर. हॅलो. तर हा आमचा बायोमॅग्नेटिक मॅट्रेस पॅड आहे आणि आमच्याकडे ह्याच्यात 2 क्वालिटीज आहेत.
एक तर आहे रेग्युलर क्वालिटी आणि एक आहे प्रीमियम क्वालिटी. तर ही आहे प्रीमियम क्वालिटी. हे प्रीमियम क्वालिटीचं मॅट्रेस पॅड आहे. ह्याची साईज खूप बारीक असते. हे तुमच्या घरच्या मॅट्रेसवरच तुम्हाला अंतरायचं आहे. तर ही आमची मिशेल मॅडम तुम्हाला इथे अंतरून दाखवेल आणि बाकीच्या गोष्टी ती तुम्हाला समजवेल. ओके. सो हे जे मॅट्रेस आहे ते लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या बेडवरच अंथरायचं आहे. आणि याच्याबरोबर आपल्याला कॉटनची बेडशीट अंथरण्याची खूपच गरज आहे. नाहीतर आपलं हे मॅट्रेस खराब होऊ शकतं. कारण की हे पूर्ण मॅग्नेटिक आहे, तर हे नक्कीच खराब होऊ शकतं. तर बेडशीट अंथरणं खूपच महत्वाचं आहे. आणि बेडशीटही कॉटन. बेडशीट ह्यासाठी घालायची कारण आपल्याला घाम येतो आणि खूप साऱ्या लोकांच्या टाचांना भेगा पडलेल्या असतात, ज्यामुळे ह्याचं फॅब्रिक खराब होऊ शकतं. कारण हे महाग मॅट्रेस आहे, तर तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचं असेल तर ह्यावर चादर घालणं कंपल्सरी आहे आणि हे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये घेऊ शकता. आणि आता ह्यात सगळ्या बाजूला मॅग्नेट्स आहेत. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे, नॅनो बायोटेक्नॉलॉजीचे मॅग्नेट्स आहेत. सगळीकडे मॅग्नेट्स आहेत. उशीच्या आतमध्ये सुद्धा आहेत. उशीवर डोकं ठेवून झोपू शकता किंवा तुम्हाला हवं तसं झोपू शकता. कारण आम्ही ह्याला वैज्ञानिक पद्धतीने बनवलं आहे. एक रो नॉर्थ पोल, दुसरी साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल असं वैज्ञानिक पद्धतीने बनवलं आहे. तर ह्यात होतं काय की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा हे तुमच्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशनला पुल आणि पुश करण्यामध्ये मदत करतं. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराचं रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचं काम होत असतं. आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन रात्री झोपल्यावर लागतं आणि ह्याच्यावर झोपल्याने काय होतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन वाढतं. ऑक्सिजन वाढलं की ब्लड सेल्स हेल्दी होतात आणि ब्लड सेल्स हेल्दी म्हणजे शरीर हेल्दी. झोपही चांगली लागेल आणि आपले ऑर्गन पार्ट्सही चांगले हेल्दी राहतील. तुम्हाला फक्त या मॅट्रेसवर झोपायचं आहे. तुम्ही हवं तसं झोपू शकता, तुम्हाला वाटेल तसं झोपा, काही हरकत नाही. आणि हो मॅम, यात सिंगल साईज पण येते आणि डबल साईज पण येते. अगदी सिंगल साईज म्हणजे 3x6 आणि डबल साईज म्हणजे 5.5x6. प्रीमियम क्वालिटीचा रेट वेगळा आहे आणि रेग्युलरचा वेगळा. प्रीमियम क्वालिटी आम्ही प्रीमियम क्वालिटीच घ्यायला सांगतो, कारण प्रीमियम क्वालिटीचं फॅब्रिक एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, खूप महाग आहे. आणि आतले जे मॅग्नेट्स आम्ही वापरले आहेत त्याची क्वांटिटी जास्त आहे, त्याची साईज जास्ती आहे आणि त्याची पॉवरही. तर रेग्युलर पेक्षा 2.5 ते 3 गुण हे मॅट्रेस जास्त पॉवरफुल आहे. जर तुमच्याकडे 2 ते 2.5 हजार रुपये खर्च करण्याची क्षमता आहे तर आम्ही तर लोकांना हेच सांगतो की प्रीमियम क्वालिटी घ्या. उगाच कॉम्प्रोमाइज का. आपण आपल्या शरीरासाठी घेतो, फॅमिलीसाठी घेतोय. आणि ह्याच्यात एक रेग्युलर क्वालिटी सुद्धा आहे. मिशेल मॅडम, तुम्ही ती रेग्युलर क्वालिटी जरा घेऊन येता का? तुम्हाला फक्त ह्याला अंतरायचं आहे. तुमच्या घरच्या मॅट्रेसवर ह्याला फक्त अंतरा आणि झोपा. ह्याची थिकनेस एवढीच असते आणि हे एक बेडिंग फॅब्रिक आहे आणि ह्यावर आमचं बायोटेरियमचं ब्रँडिंग सुद्धा आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला म्हणजे हे तर मी डेमो दाखवतोय, तुम्हाला 2 नाही घालायचे, पण तुम्हाला यावर बेडशीट घालायची आहे हे नक्की. ओके. आता त्या बाजूला आमचं ब्रँडिंगचं स्टिकर आहे, तर ते खाली असलं तरी चालेल किंवा वर असलं तरी चालेल, उलट असो किंवा सरळ असो, काही हरकत कसंही असलं तरी हो. चालेल. फक्त यावर तुम्हाला बेडशीट घालायची आहे आणि जसं तुम्ही घरी झोपता अगदी तसंच झोपायचंय. मॅग्नेट आपलं काम करेल, तुम्ही आपलं झोपायचं काम करा, बाकी काही नाही. सर, यात मॅग्नेट तर कुठे दिसत नाहीयेत. नाही, मॅग्नेट तर तुम्हाला असे नाही जाणवणार, कारण ते कापसाच्या आतमध्ये असतात आणि यात बायो नॅनो टेक्नॉलॉजीचे मॅग्नेट्स असतात जे तुमच्या हाताला लागत नाही. आम्ही 1000 मॅट्रेस बनवतो, आम्हाला देखील ते नाही जाणवत. ह्याच्या बरोबर ह्याच्यामधलं एक मॅग्नेटचं सॅम्पल देखील आम्ही तुम्हाला देतो, जे अशा प्रकारे लावलेले आहे. कारण आतलं मॅग्नेट वरच्या मॅग्नेटला पकडेल. हे तर एक आमचं डेमॉन्स्ट्रेशन झालं. प्रत्येक मॅट्रेस बरोबर आम्ही तुम्हाला एक मॅग्नेट तर देतोच, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते लावून बघू शकता आणि ते चेक करू शकता, एक एक करून मोजू शकता. पण हात लावून तुम्हाला कळणार नाही की ह्यात मॅग्नेट आहे की नाही. हा, पण जर लक्ष देऊन बघितलं तर ह्यात तुम्हाला जाणवेल की मॅग्नेट्स आहेत. पण ह्यावर माझ्याकडे एक सिंपल सोल्युशन पण आहे. गुगल प्लेवर जाऊन मॅग्नेटोमीटर ऍप, गॉस मीटर, मॅग्नेटिक गॉस मीटर असं काहीही तुम्ही टाकलं तर असे काही ऍप्लिकेशन्स येतात. मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन दाखवतो. आता हे ऍप्लिकेशन जर तुम्ही इथे ठेवलं, हे बघा असं, तर हे आपोआप हे बघा हे असं रीडिंग दाखवतं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकता. जिथे जिथे मॅग्नेट आहे तिथे रेड होतं. हो हो, ते पूर्ण असं फ्रिक्वेन्सी दाखवेल आणि जशी मी ही मॅट्रेस काढीन तशी ह्याची फ्रिक्वेन्सी खाली जाईल. हे बघा हे वाढतच चाललंय. हो, इट्स व्हेरी सायंटिफिक. अगदीच. अशा प्रकारे तुम्ही माहिती करून घेऊ शकता. जर मी ह्याला इथून काढलं तर हे काहीच दाखवणार नाही. आता मी हे पण काढलं
आणि जर मी इथे रीडिंगसाठी ठेवलं तर जी नॅचरल नैसर्गिक मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे तीच दिसेल, पण जर मी ह्याच्यावर पुन्हा आणलं तर ही अच्छा. मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी वाढेल. हे बघा असं, हे बघा. हो हो. तर ह्या ॲपद्वारे तुम्ही माहिती करून घेऊ शकता की यात किती मॅग्नेट्स आहेत आणि कुठे आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही मॅग्नेटचं सॅम्पल देखील देतो, ज्यामध्ये तुम्हाला कळतं की मॅग्नेट्स कुठे आहेत. आपल्या सगळ्यांना या मॅग्नेटची गरज आहे, कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला जास्त ऑक्सिजन लागतं. आणि जे मॅट्रेस आणि आमचे बाकी सारे प्रोडक्ट्स आहेत सगळेच्या सगळे शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतात आणि ऑक्सिजनची मात्रा वाढवतात. तर ह्या मॅट्रेसवर झोपायचं आहे, आपल्याला झोपायचं आहे, आपल्या फॅमिलीला देखील झोपवायचं आहे, आपले जे काही मित्र आणि रिलेटिव्स आहेत त्यांना देखील हा प्रोडक्ट रेफर करायचा आहे. तर अशा प्रकारचा प्रोडक्ट आहे आमचा. तुम्हाला सगळं क्लिअर आहे? हो सर, अगदी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. खूप साऱ्या क्वेरीज होत्या माझ्या, ठीक आहे. पण आज प्रत्यक्ष येऊन पाहिल्या. इट्स रिअली मॅजिक. मॅग्नेटचं ठीक आहे. काय मॅजिक आहे हे आणि कधीही कसं. घाण झालं तर आपण याला धुवू शकतो का? हा, ह्याला तुम्हाला कधी धुवायचं नाही, अच्छा. कारण ह्यामध्ये कापूस असतो आणि मॅट्रेस पॅडला कधी धुतलं नाही जात. ह्याला जास्तीत जास्त उन्हात, भारतामध्ये उन्हाची कमी नसते, पावसात देखील ऊन पडतंच, तर ह्याला 1-2 तासासाठी तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता. ओके. तर ह्यात जे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असतील ते पूर्णपणे संपून जातील, मरून जातील. हे एक हायजेनिक प्रॉडक्ट आहे. म्हणजे एकानेच कोणीतरी वापरायचं आहे, म्हणजे कपल असतील तर त्यांनीच वापरायचं आहे. तर प्रत्येकाने स्वतःच वापरायचं आहे. ह्याला उन्हात सुकवू शकता पण भिजवू शकत नाही. धुतल्यावर हे खराब होऊ शकतं. ओके. जर लहान मुलं घरी असतील तर तुम्ही यावर प्लास्टिक देखील घालू शकता, काही हरकत अच्छा, नाही. म्हणजे त्यावर टाकू शकतो. बेडशीट घाला, हा. प्लास्टिक घाला, काही हरकत नाही. ओके. किंवा कव्हर लावूनही आपण वापरू हो, शकतो. अगदी अगदी जसं लहान मुलं असताना तुम्ही प्लास्टिक आणि बेडशीट घालता, अगदी तसंच. तर प्लास्टिक घाला आणि त्याला वापरा, बाकी छान झोप येईल ह्याच्यावर. आणि मॅग्नेटिझमवर तर आपण खूप काही बोललो हो आहोत अगदी सर. की 99.99% कॉजेस ऑफ डिझीज अँड डिसऑर्डर हे ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन कमी असल्याने होतं. मॅग्नेट इम्प्रूव्ज युअर ब्लड सर्क्युलेशन अँड ऑक्सिजन लेवल. तुमचं ब्लड सर्क्युलेशन लेवल आणि ऑक्सिजन लेवल वाढवतं. आणि बाकी तुमची जी ट्रीटमेंट सुरू असेल ती तुम्ही सुरू ठेवा. आणि महत्वाची गोष्ट की हेल्दी लोकांनी हे घ्यायचंय आणि अनहेल्दी लोकांना तर पर्यायच अच्छा, नाही. ओके. हे प्रोडक्ट प्रत्येकाची गरज आहे. पूर्ण जगामध्ये आम्ही ह्याला पोहोचवतो आहे. आम्ही आमचा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलाय. आम्ही आधी 1 ते 1.5 लिटरचा एक वॉटर एनर्जी पॅड बनवला होता. तर आता आम्ही 20 लिटर पाणी, म्हणजे एकत्र ओ. 20 लिटर अच्छा. मॅग्नेटाइज होऊन जाईल, हा. चार्ज होऊन जाईल. तेही मी तुम्हाला दाखवतो. तर ओके, सर. दिवसभर तुम्ही हे वापरू शकता आणि पिऊ शकता. बरोबर आहे. तर जसं आमचं 2 लिटरचं होतं तसं आमचं 20 लिटरचं सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवतो, किचन मध्ये ठीक आहे. घेऊन जातो तुम्हाला. चला या चला please. चला सर. हा बघा, हा आम्ही एक नवीन वॉटर एनर्जी पॅड बनवला आहे, जो आधी आमचा 1 ते 1.5 लिटरचा होता. आता ह्यात मोठा व्हर्जन घेऊन आलोय. आधी ह्यात 1 ते 1.5 लिटरचं पाणी मॅग्नेटाइज व्हायचं. आता आम्ही पूर्ण फॅमिलीसाठी एक 20 लिटरचा बायोमॅग्नेटिक वॉटर एनर्जी पॅड आम्ही बनवलाय. मॅडम, हे तुम्ही त्यांना लावून दाखवा. ह्याचं छोटं दिस व्हर्जन. इज अमेझिंग सर. हो बरोबर, विदिन अ सेकंड हे पाण्याला, पूर्ण 20 लिटर पाण्याला चार्ज करता. आणि सर्वात मोठी गोष्ट, जेवढा जास्त वेळ तुम्ही हे ठेवाल तेवढं जास्त पाणी चार्ज होतं. तसं तर ओके. काही सेकंदातच चार्ज होईल, पण जेवढं ठेवाल तेवढं चांगलं. हे अशा प्रकारे येतात, पण कलर्स मध्ये जास्त ऑप्शन नाही मिळत. तसं कलर्सचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण हे 20 लिटरचं पाणी चार्ज झालंय. तर आता ओके. हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आणि मॅग्नेट्सनी चार्ज झालेल्या पाण्याचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत, मला सांगायची गरज नाही. तर बरोबर अशा आहे. रीतीने हे 20 लिटरची बॉटल अगदी. आम्ही बनवलेली आहे. हे आहे स्मॉल व्हर्जन. हे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे बॉटलला नेहमी लावलेलं असलं पाहिजे. आणि जर तुम्ही ह्यातून हे काढलं तर 2-3 मिनिटांमध्येच हे नॉर्मल पाणी होईल. ह्यातलं ओके. मॅग्नेटिझम संपून जाईल. तर कुठेही जाताना, गाडीच्या आत, ऑफिसच्या आत तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे. हे तर असंच राहील. हा, जेव्हा तुम्ही पाणी भरत असाल तेव्हा तुम्ही टेम्पररी काढू शकता. ह्याला ओला हात नाही लावायचा आणि ह्याला खराब नाही करायचंय. तर तुमच्यावर आहे की तुम्हाला ह्याला कसं ठेवायचंय. आणि मी मॅट्रेस बद्दल जसं सांगितलं तसं मॅट्रेसला पण तुम्ही हवं तसं वापरू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्युरेबिलिटी, वॉरंटी, गॅरंटी अशातला प्रकार नसतो. बरोबर आहे. तर तुम्ही जेवढं चांगलं ठेवाल तेवढं ते चांगलं चालेल. तर हे 2 वर्ष चालू शकतं, 1.5 वर्ष चालू शकतं, 4 वर्षही चालू शकतं. तुम्ही कसं वापरता त्यावर निर्भर आहे. तर अशा प्रकारे सगळं आहे. तर आपल्या बॉडीला हील करण्यासाठी हे मदत करतं. तर हे पाणी, मॅट्रेस, ब्रेसलेट आणि बाकी आमचे सगळे प्रोडक्ट्स त्यांना तुम्ही रेग्युलरली वापरा. ठीक आहे. सर, याला सर, ही बॉटल प्लास्टिक हा, नाही प्लास्टिक नाही, मध्येच कोणतंही ठेवायचं. कोणतंही मटेरियल चालेल. वेगळं कोणतंही काही प्लास्टिक, ठेवू मेटल, शकतो. काच,
ओके ग्लास हो मेटल पण पूर्णपणे काहीही कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये पाणी ठेवू शकता आणि पाणी पिऊ शकता. हा सर तुम्ही काहीतरी म्हणत होता. नाही हेच विचारायचं. अच्छा 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 ठीक म्हणजे आहे. 24 तास ही बॉटल त्याच्यात राहिली पाहिजे. नाही 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 हे पाणी तर काही सेकंदातच चार्ज होतं, पण तुम्ही ते जास्त वेळ ठेवल्याने ते जास्त मॅग्नेटाइज ओके, होतं. ओके. तर अशा प्रकारे आहे. तर सगळं काही क्लिअर येस सर आहे. ऍब्सोल्युटली. चला थँक्यू व्हेरी मच. सर चला थँक्यू. थँक्यू. या फिल्मच्या माध्यमातून दिलेली माहिती चिकित्सा किंवा वैद्यकीय सेवा प्रदान करणे नाही आहे आणि ह्याचा उपयोग निदानासरही किंवा कुठल्याही प्रकारच्या स्वास्थ्य देखरेखीच्या औषधी व उत्पादनाच्या विकल्पासाठी होता कामा नये. ई बायोटोरियम आमच्या उत्पादनाच्या स्वास्थ्य लाभांच्या संबंधात कोणत्याही प्रकारची चिकित्सा दावा करत नाही. ई बायोटोरियम वेळ किंवा मर्यादेची कुठलीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही. संबंधित फिल्मचा उद्देश डॉक्टरांचा सल्ला प्रस्थापित करणे नाही आहे आणि आवश्यकता असल्यास उपयोग करण्यापूर्वी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.